महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारं एक धक्कादायक प्रकरण समोर आलंय। सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे सेनेचे माजी खासदार विनायक राऊत, त्यांचा मुलगा आणि मुंबई महापालिकेतील ठाकरे सेनेचा विद्यमान नगरसेवक गीतेश विनायक राऊत तसंच कुटुंबातील अन्य सदस्य आणि 3 कथित भोंदू बाबांविरोधात ठाणे शहरातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। त्यामुळे आता विनायक राऊतांसह त्यांच्या मुलाच्या अडचणीत वाढ झाली आहे। हे प्रकरण नेमके काय आहे पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी निकिता आणि आपण पाहतायत LS मराठी। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार विनायक भाऊराव राऊत आणि त्यांचे चिरंजीव मुंबई महापालिकेचे माजी नगरसेवक गीतेश विनायक राऊत यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाविरोधात त्यांच्या सून गिरिजा गीतेश राऊत यांनी शारीरिक, मानसिक, आर्थिक छळ आणि अमानुष जादूटोणाचे गंभीर आरोप केले आहेत। या संदर्भात ठाणे शहरातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात कौटुंबिक छळ, फसवणूक आणि महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायद्यान्वये एकूण 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे संपूर्ण राज्यात प्रचंड खळबळ उडाली आहे। संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। या संतापजनक आणि गुंतागुंतीच्या प्रकरणाची मुळे विवाह निश्चितीच्या काळापासूनच रुजली असल्याचं पीडित सुनेने आपल्या विस्तृत पोलीस जबाबात नमूद केलंय। गिरिजा राऊत यांचा विवाह 3 डिसेंबर 2017 ला मुंबईतील वांद्रे पूर्व येथे विनायक राऊत यांचे सुपुत्र गीतेश राऊत यांच्याशी अत्यंत थाटामाटात पार पडला होता। मात्र लग्न ठरवताना राऊत कुटुंबांकडून मुलीच्या बाजूच्या लोकांना अंधारात ठेवून आणि खोटी माहिती देऊन मोठी फसवणूक करण्यात आली होती, असा थेट आरोप तक्रारीत करण्यात आलाय। लग्न जुळवताना मुंबईतील वाकोला येथे स्वतःचा एक स्वतंत्र आणि मोठा बंगला असल्याचं तसेच रुणवाल सिम्फनी या भागात एक अलिशान फ्लॅट असल्याचं मुलगा आणि त्याच्या पालकांकडून सांगण्यात आलं होतं। परंतु लग्नाचा विधी आटोपल्यानंतर वरात जेव्हा थेट वाकोला येथील अत्यंत साध्या झोपडपट्टी वजा भागात असणाऱ्या निवासस्थानी पोहोचली तेव्हा आपली घर आणि आपली संपत्तीबाबत मोठी दिशाभूल झाल्याचं गिरिजा यांच्या लक्षात आलं। या आर्थिक आणि सामाजिक खोटेपणाबद्दल त्यांनी आपल्या पतीकडे सुरुवातीला अत्यंत शांततेत विचारणा केली असता गीतेश राऊत यांनी सकारात्मक उत्तर देण्याऐवजी अत्यंत उर्मट आणि आक्रमकपणे वागणूक देऊन त्यांना धमकवायला सुरुवात केली आणि इथूनच या विवाहितेच्या छळाच्या प्रकरणाला सुरुवात झाली। लग्नानंतरच्या काळात पतीने विविध वैयक्तिक आणि छुपे दोष लपवण्यासाठी विवाहितेशी वैवाहिक संबंध ठेवण्यास जाणीवपूर्वक आणि सातत्याने टाळाटाळ केली। या गंभीर वैवाहिक समस्येबाबत जेव्हा पत्नीने जाब विचारण्याचा प्रयत्न केला किंवा वैद्यकीय समुपदेशन घेण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा तिला अमानुष मारहाण, शिवीगाळ आणि असह्य मानसिक छळ सहन करावा लागला। मानसोपचार तज्ञांनी दिलेल्या कायदेशीर आणि वैद्यकीय सल्ल्यांना पतीने नेहमीच नकार दिला आणि उपचारांना अजिबात प्रतिसाद दिला नाही। विवाहितेवरच उलट दोष लावायला सुरुवात केली आणि तिच्या शरीरात दोष असल्याचं भासवलं। पीडित सून सुशिक्षित असूनही तिच्यावरच करणे किंवा कुठली तरी बाहेरची वाईट बाधा असल्याचं सांगून तिला वैज्ञानिक विचारांपासून दूर सारत अंधश्रद्धेच्या भयावह गर्तेत ओढण्यात आलं। या कौटुंबिक जाचाची परिसीमा इथेच थांबली नाही, तर विनायक राऊत यांच्या विविध राजकीय कार्यक्रमांमध्ये किंवा मोठ्या कौटुंबिक दौऱ्यांमध्ये विटाळाची कोणतीही अडचण येऊ नये म्हणून सुनेला तिची मासिक पाळी पुढे ढकलण्याचा अत्यंत कडक गोळ्या घेण्यास सासरच्या लोकांकडून सातत्याने जबरदस्ती केली जात होती, ज्यामुळे तिच्या आरोग्यावर गंभीर आणि दीर्घकालीन दुष्परिणाम झाले, असे गंभीर आरोप राऊतांच्या सुनेने केलेत। या संपूर्ण प्रकरणात सर्वात संतापजनक, धक्कादायक आणि अमानुष प्रकार म्हणजे अंधश्रद्धेच्या नावाखाली राऊत कुटुंबाने केलेली भोंदूगिरी आणि विविध अघोरी प्रथांचा अवलंब। तक्रारीत म्हटल्यानुसार पतीचे दोष लपवण्यासाठी आणि मूलभाव या अंधश्रद्धेपोटी सुनेला तिची इच्छा नसतानाही महाराष्ट्रातील विविध मांत्रिकांकडे नेण्यात आलं। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथील फिरोज बाबा, कुडाळ तालुक्यातील नानेली येथील हरिश्चंद्र गाडी आणि रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील करुळ घाट येथील काझी बाबा या 3 कथित भोंदू बाबांकडे तिला वारंवार नेलं गेलं। सप्टेंबर 2018 ते ऑगस्ट 2022 या प्रदीर्घ 4 वर्षांच्या कालावधीत तिच्यावर या भोंदू बाबांच्या सांगण्यावरून घरात आणि वेगवेगळ्या ठिकाणी अत्यंत अमानुष अघोरी प्रकार करण्यात आले, ज्यामध्ये घरात भोंदू बाबांना बोलावून लिंबू कापणं, काळ्या कणकेच्या बाहुल्यांचा आणि टाचण्यांचा वापर करणं, अंगारे धुपारे आणि तंत्रमंत्र करणं, जिवंत कोंबडा आणि कच्चे मांस वापरून अघोरी विधी करणं या सगळ्यांचा त्या विधींमध्ये समावेश होता। तिचे डोक्यावरचे केस काढण्यात आले। हेच नाही तर तिला तिची इच्छा नसतानाही बळजबरीने थेट गोमूत्र पाजलं असा आरोप करण्यात आलाय।
तक्रारीनुसार वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी आणि डॉक्टरांनी नैसर्गिक गर्भधारणा शक्य नसल्यास IVF तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक उपचार घेण्याचा कायदेशीर सल्ला दिला होता. परंतु राऊत कुटुंबाने या शास्त्रीय आणि वैद्यकीय उपचारांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. पतीने वैज्ञानिक आणि वैद्यकीय पर्यायांना तीव्र नकार देत विवाहितेवर कोणत्याही वैद्यकीय देखरेखीशिवाय घरच्या घरीच अघोरी उपाय आणि अत्यंत घातक पद्धतीने होम इन्सेमिनेशन करण्याची प्रक्रिया करण्यासाठी दबाव आणला. या अमानुष मानसिक आणि शारीरिक त्रासामुळे पीडितेची तब्येत आणि मानसिक संतुलन दिवसेंदिवस खालावत गेलं. दुसरीकडे माजी खासदार विनायक राऊत यांनी आपल्या राजकीय वजनाचा, पदाचा आणि सामाजिक प्रभावाचा गैरवापर करून या वैद्यकीय प्रकरणातील डॉक्टरांना मॅनेज करण्याचा आणि संपूर्ण प्रकरण कायदेशीर कचाट्यातून दाबण्याचा प्रयत्न केला. असाही थेट आणि अत्यंत गंभीर आरोप स्वतः सुनेने पोलिसांना दिलेल्या जबाबात केलाय. शारीरिक आणि मानसिक छळासोबतच गिरिजा राऊत यांचा मोठ्या प्रमाणावर आर्थिक छळ देखील करण्यात आला. लग्नानंतर तिला तिची चांगली सुरू असलेली आणि आर्थिक स्वावलंबन देणारी नोकरी सोडण्यास संपूर्ण सासरच्या मंडळींनी भाग पाडलं, जेणेकरून ती आर्थिकदृष्ट्या कधीही स्वतंत्र राहू नये आणि कुटुंबाच्या अन्यायाविरोधात आवाज उठवू शकणार नाही. तसंच तिच्या हक्काच्या स्त्रीधनाचा, मौल्यवान दागिन्यांचा आणि पैशांचा तिच्या संमतीविना गैरवापर करण्यात आला आणि तिला दैनंदिन गरजांसाठी नेहमी परावलंबी ठेवण्यात आलं. या संपूर्ण अन्यायाला, अत्याचाराला आणि कौटुंबिक नरकाला कंटाळून अखेर पीडित सुनेने हिम्मत एकवटून ठाण्यातील पोलिसात धाव घेतली आणि घडलेल्या सर्व प्रकार सविस्तरपणे अधिकाऱ्यांसमोर मांडलाय. ठाकरे गटाचे अत्यंत निष्ठावंत आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जाणाऱ्या विनायक राऊतांच्या कुटुंबातूनच अंधश्रद्धा आणि कौटुंबिक छळाचा असा प्रकार समोर आल्यानं महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. सध्याच्या अत्यंत संवेदनशील राजकीय परिस्थिती थेट ज्येष्ठ माजी खासदारांच्या कुटुंबावरच जादूटोणा, विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्यामुळे ठाकरे गटाची मोठी राजकीय कोंडी झाली असून विरोधी पक्षांनी यावरून राऊत कुटुंब आणि त्यांच्या पक्षावर जोरदार राजकीय चिखलफेक करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून या हाय प्रोफाईल आणि संवेदनशील प्रकरणाचा वेगाने तपास सुरू केला असून या प्रकरणात पोलीस आगामी काळात कोणती ठोस कायदेशीर कारवाई करतात आणि राऊत कुटुंबाकडून यावर काय अधिकृत न्यायालयात किंवा जाहीर भूमिका मांडली जाते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. पोलीस नक्की काय कारवाई करतायत हे पाहणं आता अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. सुनेने केलेल्या गंभीर आरोपांवर आता विनायक राऊत किंवा ठाकरे गटाचे नेते नक्की काय प्रतिक्रिया देत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र हा गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगताना दिसत आहेत. विनायक राऊत आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.